पुढची बातमी, संभाजीनगरमध्ये गुन्हेगारानं पोलिसांवर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे। आज तुमको खतम कर देता हल्लेखोरानं पोलिसांना ही धमकी दिली। 15 दिवसातील पोलिसांवरील हल्ल्याची ही चौथी घटना आहे। महत्त्वाची अपडेट, संभाजीनगरमधला हा धक्कादायक असा प्रकार। संभाजीनगरमध्ये गुन्हेगारानं पोलिसांवर हा चाकू हल्ला केल्याची घटना घडलेली आहे आणि 15 दिवसातील पोलिसांवरील हल्ल्याची ही चौथी घटना आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, काय नेमका प्रकार आहे? कारण चौथी घटना आहे, चौथी घटना ही समोर येते ज्या ठिकाणी एका हल्लेखोरानं पोलिसांवर हा हल्ला केला। नक्कीच पोलिसांवर होत असलेले हे हल्ले चिंताजनक आहे। आपण कालचा जो प्रकार जर आपण पाहिला तर हा जो वाहेद आहे हा कुख्यात आरोपी आहे आणि हा कुख्यात आरोपीने या आरोपीवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत। मात्र गुन्हे शाखेच्या पथकाला अशी माहिती मिळाली होती की हा जो आरोपी आहे याने एका ठिकाणी घरफोडी केलेली आहे, शटरफोडी केलेली आहे। त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे हे जे पोलिसांचं गुन्हे शाखेचं पथक होतं ते हा जटवाडा भागामध्ये गेला होता आणि जटवाडा भागामध्ये गेल्यानंतर आरोपीने पोलिसांना पाहत त्यांच्या दिशेने जे चाकू होतं तो चाकू भिरकावले, त्याचबरोबर पोलिसांच्या अंगावर धावून आला। त्यावेळेस पोलिसांनी यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर देखील वार केले। यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झालेला आहे, त्याच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। मात्र पोलिसांवरती अशा पद्धतीने गुंडांनी हल्ले करणे हे खूपच चिंताजनक समजलं जात आहे। नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।